पदावरी दिला आपुलिये करी, दिला आपुलिये करी, दिला आपुलिये करी।
भार उतर देवोचे भार उतर देवोचे भार उतर देवोचे माझे झाले गयावर जळा पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण माझे झाले गयावर जळा पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे रखुमाई जय जगदम्बार कुमार जय जगदम्बार
पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण विठाला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडणम मंडणानाम तरुण तुलसीमाला कंदरम कन्यानेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार माबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलियासुर होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववन्य महाराष्ट्र भूषण असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड आणि अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. विडाला विडाला या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्यावरती काही ऋण असतात आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरिता काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी अनेक ऋणाचा निर्देश आहे. त्यापैकी आपल्यावरती आपल्या जे वाडवडिलांचं जे ऋण असतं त्या वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होतो याचं उत्तम पद्धतीनं चिंतन या प्रस्तुत अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. चिंतनास आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे. पवित्र पावनभूमी असणाऱ्या आपल्या या सरोडे गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या सामंजस्याने चालू असणारा 1 दिवसीय उत्सव किम निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे, नाम साजरा होतोय. आपण सर्वांना ज्ञात आहे, नाम माहीत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जर आपण विचार केला तर आपण प्रत्येकजण एकमेकाच्या दुःखामध्ये सुखामध्ये सहभागी होत असतो आणि त्या पद्धतीने आपल्या सर्वांना या पंचक्रोशीमध्ये माहीत असणारे त्याचबरोबर वारकरी संप्रदायावरती नितांत श्रद्धा असणारे हरिभक्तपरायण वैकुंठवासी
पांडुरंगबुवा दादूबुवा पाटील यांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण नाम वर्ष श्राद्ध आणि त्या वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे असणारे कुटुंबातील त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी हरिभक्तपरायण श्रीमती पार्वतीताई पांडुरंगबुवा पाटील तसेच त्यांचे असणारे चिरंजीव आदरणीय प्रमोदजी पांडुरंग पाटील तसेच आदरणीय प्रशांत उर्फ शांतारामजी पाटील या सर्व पाटील परिवाराच्या माध्यमातून तसेच आमचे स्नेही हरिभक्तपरायण शिवाजी महाराज वागवेकर यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही आजची कीर्तन सेवा आणि त्या योगाने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुवर्णयोग झाला. प्रथम पुण्यस्मरण नाम वर्ष श्राद्ध आपण जर थोडासा विचार केला तर आपणाला विचार करता येण्यासारखं अशी गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असतो की संत महात्मे भगवान परमात्मा आणि सामान्य जीव यांचा जर आम्ही विचार केला तर प्रत्येकांचा उत्सव कोणत्या ना कोणत्या रूपाने आम्ही साजरा करतो, परंतु करण्यामध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे? भगवान परमात्म्याची आम्ही जयंती साजरी करत असतो, संत महात्म्यांचा आम्ही समाधी उत्सव समाधी सोहळा साजरा करत असतो आणि सामान्य जीवाचा जर विचार केला तर त्याची पुण्यतिथी किंवा वर्ष श्राद्ध म्हणून आम्ही विचारात घेत असतो. हे असं कशा करता, नेमका भेद हा फरक कशा करता केला गेला किंवा कशा करिता आम्ही करतो याचा थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात घेता येईल. भगवान परमात्म्याची जयंती आम्ही साजरी करतो त्याचं कारण असं आहे की भगवान परमात्म्याचं येणं अलौकिक आहे म्हणून भगवंताची जयंती आहे. तुम्ही आम्ही जशा पद्धतीनं सामान्य पद्धतीनं येतो तसं भगवंताचं येणं नाही. भगवंताचा विचार केला तर भगवंताचं येणं हे अलौकिक आहे. अयोनी संभव भगवान परमात्मा असतो आणि म्हणून भगवंताचं येणं अलौकिक असतं म्हणून भगवंताची जयंती असते. संत महात्मे तुमच्या आमच्यासारखे आलेले दिसतात, परंतु जरी तुमच्या आमच्यासारखे आले तरी देखील इथे आल्यानंतर जेव्हा ते या लोकाचा समारोप घेऊन जात असतात ते जाताना त्यांचं जे जाणं आहे ते तुमच्या आमच्यासारखं सामान्य संतांचं जाणं नाही. संतांचं जाणं अलौकिक आहे. भगवंताचं येणं अलौकिक आहे म्हणून भगवंताची जयंती आहे. संतांचं जाणं अलौकिक आहे म्हणून संतांचा समाधी सोहळा आहे. तुमचं आमचं येणंही अलौकिक नसतं आणि जाणंही अलौकिक विशेष आहेच असं म्हणता येत नाही आम्हाला. सामान्य रूपाने आमचं असतं आणि म्हणून सामान्य मनुष्याने त्याचं वर्ष श्राद्ध आणि त्यातल्या त्यात जर त्या जीवाने या संसारामध्ये आल्यानंतर संसार करत करत कुठेतरी पुण्य संपादन केलं, जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म केलेलं असेल, काहीतरी जीवनामध्ये पुण्य संपादन केलेलं असेल तर त्याची पुण्यतिथी असते. म्हणून भगवंताची जयंती आहे, संतांचा समाधी सोहळा आहे आणि सामान्य जीवाची ही पुण्यतिथी आहे. आणि तशाच पद्धतीनं आज ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, निश्चितच त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य संपादन केलेलं आहे म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. त्यांचा पुण्यस्मरण सोहळा एवढ्या भव्य आणि दिव्यतेमध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे, संपन्न होतो आहे की त्यांच्या जीवनात त्यांनी काहीतरी पुण्य केलेलं आहे. वर्ष श्राद्ध आपण पाहतो, नेहमी म्हणत असतो की बाबा हे कशा करताय. बऱ्याच जणाला प्रश्न पडतात हल्लीच्या धावत्या युगामध्ये आणि सुशिक्षितेकडे विज्ञानाकडे धावत असणाऱ्या युगामध्ये माणसाला वाटतं ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचंच असतं का, केल्याच पाहिजेत का, नाही केलं तर चालणार नाही का हो. तर मी नेहमी सांगतो एक कथाभाग म्हणून आपण जर विचारात घेतला तर आपणाला लक्षात घेता येईल की हे करणं गरजेचं असतं बाबा. का गरजेचं आहे? ज्यावेळेस धर्मयुद्ध चालू होतं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस पंडू राजा या लोकाचा निरोप घेऊन स्वर्गामध्ये गेले, पांडव प्रतापामध्ये आलेली कथा आपल्याला पाहायला भेटते. पंडू राजा ज्यावेळेस स्वर्गामध्ये जातात आणि स्वर्गामध्ये तिकडे गेल्यानंतर मात्र तिथे त्यांना खाण्यापिण्याकरता काहीच भेटत नाही. 5ही पांडव आहेत तिथे, परंतु त्यांनी अजूनही पिंड तर्पण विधी केलेला नाही आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यांना तिथं खाण्यापिण्याकरिता काही भेटत नाही. ज्यावेळेस नारदजी स्वर्गाधिकातून विचरण करीत पुढे निघालेले होते पंडू राजांची आणि त्यांची भेट झाली. भेट झाल्याबरोबर नारदजींना पंडू राजा म्हणू लागले की बाबा आपण मृत्यू लोकामध्ये जाणार आहात. हो जाणार आहे. मग एक काम कराल का आमचं? काय म्हटले? माझी 5ही मुलं त्या ठिकाणी आहेत, परंतु अजूनही त्यांनी श्राद्ध केलेलं नाही आणि त्याचा परिणाम असा आहे की मला इथं काहीच भेटत नाही. मग तुम्ही जावा आणि मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगा
की बाबा माझं काय करा तेवढं पिंड तर्पण विधी तेवढं आपण करा. आणि मग नारदजी येतात, त्यांना ते सर्व सांगतात आणि सांगितल्यानंतर त्यांनी विधी करतात आणि मग या सर्व गोष्टी त्यांना प्राप्त होतात. म्हणजे ह्या नुसत्या कथा आहेत म्हणून एवढं घेण्यापुरतं मर्यादित आहे किंवा आम्ही करायचं म्हणून उगीच पाठीमागून काहीतरी चालत आलेलं आहे म्हणून करावं अशातला भाग नाही. तर त्याला निश्चित रूपाने पुराणातील असणारा पुराणीतील असणारे कथाभाग म्हणून आपल्याला विचारात घेता येण्याकरता या सर्व गोष्टी आहेत. आणि एवढंच नव्हे, सामाजिक दृष्ट्या म्हणून जरी आम्ही विचारात घेतला तरी त्याचा उपयोगच आहे आम्हाला. काय उपयोग आहे? सामाजिक दृष्ट्या म्हणून जर आम्ही विचार केला तर आज मला सांगा, या ठिकाणी जर हा पुण्यतिथीचा उत्सव संपन्न केला नसता तर आपण या ठिकाणी आलो असतो का हो? त्या निमित्ताने का होईना अन्नदान या ठिकाणी घडतं आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी आज ज्ञानदान घडतं आहे, त्या निमित्ताने सर्वांकडून ही सेवा घडली जाते आहे भगवान परमात्म्याची. हे काय कमी आहे का? अर्थातच या रूपाने का होईना, त्यांच्या निमित्ताने का होईना, त्यांनी तर त्यांच्या जीवनामध्ये पुण्य केलंच, परंतु त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आमचंही पुण्य काहीतरी घडतं आहे. आणि म्हणून मला वाटतं हे पुण्यस्मरण होणं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असे उत्सव कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान होत असेल, अन्नदान होत असेल, या गोष्टी घडणं मला वाटतं हे अत्यंत विशेष आणि महत्वाचं आहे. निश्चितच या ठिकाणी संत महात्म्यांचं भगवंताचं नामचिंतन घडतं आणि आम्हालाही काय होत असतं? पुण्य प्राप्त होत असतं. पुण्यवंत व्हावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. अर्थात महाराज सांगतात त्या योगाने संत सज्जन महात्म्यांचं आम्हाला नामचिंतन घडतं आणि आम्हालाही कुठेतरी पुण्य त्या योगाने प्राप्त होत असतं. आणि म्हणून हे अतिशय महत्त्वाचा असणारा उपक्रम म्हणून आपण विचारात घेता येण्यासारखं आहे. आणि त्याच निमित्तानं असणारी आजची ही सेवा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला, आपल्या देशाचं नावच काय आहे? भारत. भारत शब्दाचा अर्थ जर आम्ही विचार केला तर भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रममान होणं. अर्थात ज्ञानामध्ये रममान असणारा देश म्हणजे भारत देश आहे, नाही का? आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर तर मग काय बोलायलाच नको, कारण सर्व असणारी बहुश्रुत मंडळी, ज्ञानी मंडळी अशी असणारी ही ज्ञानाची रसिक असणारी मंडळी म्हणजे कोल्हापूरकर आहे. बाहेर हल्लीचं वातावरण बघितलं तर फार वेगळं आहे महाराज. लोकांना जेवढा बुवा हसवेल तेवढा तो चांगला, अशी आता एक वाक्य म्हणून लिहिण्यासारखी प्रथा पडायची वेळ आलेली आहे. परंतु आपल्या कोल्हापूर परिसरामध्ये जर इकडे पाहिलं तर हे आजही पूर्वापार परंपरेगत असणारं जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाकरता आम्ही आमच्या ज्या ज्ञानाला ग्रहण करून आमच्या आत्मोद्धार होतो, आमचं जीवनाचं कल्याण होणार आहे, त्याला प्राधान्य देऊनच असणाऱ्या या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. अर्थात भारत देश रममान, हा ज्ञानामध्ये रममान होणारा देश आहे. भोगप्रधान आमची संस्कृती नाही, आमच्या देशाची संस्कृती ही त्याग प्रधान असणारी संस्कृती देशाची आहे. ही आमच्या भारत देशाची ओळख आहे. प्रत्येक देशाची वेगळी ओळख आपल्याला पाहायला भेटते. अमेरिकेसारखा त्याच्या श्रीमंतीने ओळखला जात असेल, जपान सारखा देश आज त्यांच्या कर्तृत्वाने ओळखला जात असेल, पण जगतामध्ये या जगाच्या पाठीवरती भारत देश जर का कोणत्या कारणाने ओळखला जात असेल तर मला वाटतं त्याची असणारी जी ही संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या योगाने भारत देशाची एक आगळी आणि वेगळी जगतामध्ये असणारी एक ओळख आहे. आणि एक विश्व गुरु म्हणून निश्चितच काही वर्षामध्ये आपला भारत देशाचं नावही झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे असं असणारं ज्ञान, ज्याचा विचार आमचा संस्कृती भारताची घेऊन चालते, ते कुठं आहे याचा जर विचार केला तर निश्चितच वेद उपनिषदामधून असणारं हे ज्ञान आहे. त्याचे काही प्रकार सांगितलेले आहेत, 6 प्रकार आहेत. त्यामध्ये एक प्रकरण आहेत, त्यामध्ये येणारं एक प्रकरण आहे ते म्हणजे शिक्षावल्ली नावाचं प्रकरण येतं. त्या शिक्षावल्ली नावाच्या प्रकरणामध्ये काही ऋणनिर्देश केलेला आपल्याला पाहायला भेटतो. स्वामी विवेकानंदांचं वाक्य असं आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात की मनुष्य जन्माला येतो तोही ऋणामध्ये जन्माला येतो, मनुष्य जीवन जगतो तोही ऋणामध्ये जीवन जगतो, आणि मनुष्य जेव्हा या लोकाचा त्याग करून जातो तोही ऋणामध्येच जातो. अर्थात प्रत्येकावरती कोणतं ना कोणत्या पद्धतीचं मग ऋण आहे आणि त्या ऋणाला आम्ही घेऊन चालत असतो. मग त्या ऋणातून उतराई होण्याकरता जो प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. आणि ऋणातून उतराई न होता
ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेला आहे त्याच्यावरतीच जो अपकार करतो त्याला कृतघ्न म्हटलं जातं. शब्द जवळजवळ सारखे आहेत, कृतज्ञ आणि कृतघ्न. पण शब्द जरी जवळजवळ सारखे असले तर अंतर मात्र फार मोठं आहे, नाही का? आपल्यावरती ज्यांनी उपकार केलेले आहेत त्या उपकारातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करतो तो कृतज्ञ आहे. परंतु उपकाराची परतफेड हा अपकाराने करत असतो, त्याला कृतघ्न म्हटलं जातं. आणि कृतज्ञ व्यक्तीचं जीवन जर पाहिलं तर त्याला या लोकात सन्मान सुख या गोष्टी तर प्राप्त होतच नाही, पण पदोपदी दुःखाला सामोरं जावं लागतं. एवढंच नव्हे तर या लोकाचा त्याग जरी त्यांनी केला तरी देखील त्याला उत्तम गती प्राप्त होईल असं आपल्याला म्हणता येत नाही, नाही का? परंतु ज्याचं जीवन कृतज्ञतेचं आहे निश्चित रूपाने त्याला पदोपदी मान, पदोपदी सन्मान ह्याच गोष्टी प्राप्त होताना दिसतात. उदाहरणार्थ भस्मासुराचं आपणा सर्वांना माहीत आहे, नाम ज्ञात असेल. ज्यावेळेस भगवान शिवजींची आराधना केली, भगवान शिवजींना प्रसन्न केला आणि प्रसन्न केल्याबरोबर मागा म्हटल्याबरोबर ते म्हटले काय, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवाल तो भस्म होऊन जाईल. तथास्तु म्हणून वरदान दिलं. एवढं सामर्थ्य प्राप्त झालं, एवढं सामर्थ्य प्राप्त झालं की समोर कोणीही टिकण्याची ताकद आता नाही अशी अवस्था झालेली आहे. समोर येईल त्याला फारच उन्मत्त वाटला, ऐकेना झाला, नुसता हात वर केला की संपला. आता एवढं सामर्थ्य आल्यानंतर मनुष्य थोडीच ग बसतो, नाही? ताकद आली की ताकद पचवण्यासाठी ही मोठी ताकद लागते, नाही का? ताकद आली की माणसं उन्मत्त झाल्याशिवाय राहत नाही. मग ती ताकद, ते बळ अनेक प्रकारचं आहे. मग ते असणारं बळ, ती ताकद त्या भस्मासुराच्या जवळ आली. समोरून शिवजी येऊ लागलेले आहेत. भगवान शिवजींनी आलेला पाहिल्याबरोबर तो मात्र त्यांना नमस्कारही घालायला तयार नाही. त्यांनी म्हटले का रे बाबा, सर्वांची तक्रार तर गेलेलीच होती. आणि मग अशा पद्धतीनं बोलल्यानंतर जेव्हा शिवजींचंही ऐकायला तयार नाही आणि शिवजीही त्यांच्या विरोधात जात आहेत असं ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस आपला हात उचलला आणि शिवजींच्या डोक्यावरती ठेवायला निघाला. म्हणजे ज्याने आपणाला हे वरदान दिलेलं आहे की हात डोक्यावरती ठेवल्याबरोबर भस्म होऊन जाईल, ते ज्यांनी वरदान दिलं त्याच्या डोक्यावरती हात ठेवायला निघाला. समाजात आज अशी कमी लोक नाहीत, नाही का? ज्याच्या असणाऱ्या उपकारामुळे आज आपण इथपर्यंत आलो, ते उपकाराची परतफेड अपकाराने करणारे लोक पुष्कळ आपणाला समाजात पाहायला भेटतील, नाही का? परंतु उपकाराची परतफेड जर आम्ही अपकाराने केली तर मात्र त्याचं जीवन जे आहे ते चांगलं जीवन आहे असं आपणाला म्हणता येत नाही. लक्षात घ्या, भगवान ज्यावेळेस अर्जुनाला म्हणतात ना, तरी मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे, ते म्हणतात जेथेची कृपा लाहिजे तेथेची म्हणे मी व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे बाबा, जिथून मला कृपा प्राप्त झालेली आहे त्याच्याच डोक्यावरती हात ठेवायला निघायला मी काय भस्मासुर आहे का, अर्जुन महाराज म्हणतात. अर्थात आम्ही तसं कृतज्ञ नाही, आम्ही कृतज्ञ आहोत. म्हणजे भस्मासुराच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवून चालणारे कृतज्ञ आहेत आणि अर्जुनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करणं म्हणजे कृतज्ञतेचं जीवन आहे. आणि अशा पद्धतीनं जर कृतज्ञतेचं जीवन आम्ही जगलो तर या लोकात तर दुःखच आहे, पण पुढची गतीही उत्तम आहे असं म्हणता येत नाही. नेहमी उदाहरण सांगत असतो, एक राजहंस सामान्य राजहंस नव्हता, विशेष अलौकिक होता. ब्रह्मलोकामध्ये जायचा, तिथील असणारी सर्व ब्रह्मचर्चा श्रवण करायची आणि आपल्या नगरातील असणारा जो राजा आहे त्या राजाला येऊन ती ब्रह्मचर्चा सांगायचा. अशी त्याची रोजची दिनचर्या. जंगलातून जात असताना मध्ये एक पांथस्थ व्यक्ती वाट सरू त्याला दिसला. कुठून आला, काय विचारलं, म्हटले असं अशा पद्धतीनं आलोय, पुढे चाललेलो आहे. मग खाण्यापिण्यासाठी जवळ काहीच नाही. मग म्हटले त्या असणाऱ्या राजहंसाने मनुष्याच्या वाणीतून बोलायला सुरुवात केल्याबरोबर ते म्हटले, अरे बाबा, जवळ खायला काही नसेल, या जंगलाच्या इकडच्या दिशेला काही फळबागा आहेत, तिथं आपण जावा, आपल्याला खाण्याची व्यवस्था होईल. इकडच्या दिशेला पाणी पिण्यासाठी तलाव आहे, तिथे पाण्याची व्यवस्था होईल. आणि जात असताना मार्गक्रमण करत असताना या दिशेनं जावा, कारण इकडे हिंस्र पशु पक्षी नाहीत. सर्व सांगितलं, उपकार केला. परंतु त्याच असणाऱ्या पांथस्थ व्यक्तीच्या मनामध्ये दुर्बुद्धी सुचली आणि त्या व्यक्तीनं काय केलं, त्या राजहंसालाच मारून टाकलं. बराच वेळ निघून गेला, राजहंस अजून काय येत नाही म्हणून राजा इकडे वाट पाहतोय. राजहंस कधीच उशीर करत नाही, रोज वेळेवरती येतो. आपणाला सर्व ब्रह्मलोकातील चर्चा सांगतोय आणि ब्रह्मचर्चा श्रवण करण्याकरता म्हणून राजा वाट बघतोय, पण राजहंस मात्र यायला तयार नाही. बराच वेळ निघून झाला, राजाला काळजी वाटायला लागली, काय झालं असेल, काय झालं असेल, असं कधीच होत नाही.
आपल्या सेवकांना आदेश दिला की बाबांनो बघा, शोधा राजहंस कुठे दिसतो का बघा. सांगितल्याबरोबर सर्व असणारे सेवक राजहंसाला पाहण्यासाठी म्हणून निघाले. गेल्यानंतर सर्व परत माघारी फिरले. म्हटले राजे कुठंच दिसत नाही म्हटले. त्यातलं एक असणारा सेवक आला आणि म्हटला राजेसाहेब एका ठिकाणी मी निघालो होतो म्हटले. वाटसरू जात असताना त्या जंगलातून त्या ठिकाणी असणारा राजहंसासारख्याच पक्ष्याचे पंख त्या ठिकाणी पडलेले मला दिसले आणि असं वाटत आहे की आपल्या राजहंसाची कोणीतरी हत्या केलेली आहे. अशा पद्धतीनं सांगितल्याबरोबर राजाला वाईट वाटलं की अरे बाबा, एवढा उपकारी असणारा आमचा राजहंस आहे, सामान्य नाही, अलौकिक आहे, कोणी विनाकारण का त्याला मारलं असेल, काय झालं नेमकं, कोण आहे शोधा. म्हटल्याबरोबर पुन्हा शोधलं. ज्याने मारलं होतं त्याला पकडलं, राजासमोर आणून उभा केलं. उभा केल्याबरोबर राजा त्याला म्हटला का रे बाबा, राजहंसाला मारलंस तू? मारलं का म्हटल्याबरोबर सर्व समोर असणाऱ्या सभेत तो असणारा पांथस्थ व्यक्ती म्हटला राजेसाहेब खरं सांगतो म्हटलं मी मारलं नाही, परंतु त्याच्या बोलण्यातून असं दिसून आलं की यानेच त्या राजहंसाला मारलेला हे लक्षात आल्याबरोबर राजानं सांगितल्याबरोबर 2 फटके त्याला दिले. मग मात्र तो खरं बोलायला लागला. म्हटला राजेसाहेब क्षमा करा म्हटले, माफ करा, परंतु माझ्याकडूनच राजहंसाची हत्या झालेली आहे. असं बोलल्यानंतर राजा म्हटला एकाच प्रश्नाचं फक्त मला उत्तर दे बाबा, माझ्या राजहंसाला तू मारलं त्या कारण काय? त्या राजहंसाने तुला काही अपकार केला, काही विजा पोचवली तुला, काही दुःख दिलं तुला, नेमकं केलं काय म्हणून तू त्याची हत्या केली? अशा पद्धतीनं ज्यावेळेस राजा विचारू लागला त्यावेळेस तो पांथस्थ व्यक्ती म्हटला राजेसाहेब खरं सांगतो, राजहंसाने मला काही अपकार केला नाही. ऐका बरं, त्यांनी काही विजा पोचवली नाही, उलट माझ्यावरती उपकार केला. खाण्यापिण्यासाठी जवळ काही नव्हतं, मला फळबागा दाखवून दिल्या, पाणी पिण्यासाठी जवळ नव्हतं, तलाव दाखवून दिला आणि मार्गक्रमण करण्याकरता योग्य दिशाही मार्गही दाखवला. मग मारलं का तू? राजेसाहेब फक्त मनात एक दुर्बुद्धी सुचली की इथे खाण्याकरता पुष्कळ आहे, पुढे गेल्यानंतर काय करावं, या राजहंसाला आपण इथं मारलं तर याचं मांस पुढे उपयोगी येईल, आणि हा दुर्बुद्धी विचार माझ्या मनात आला आणि म्हणून मी मारलं. मला वाटलं की बाबा एक राजहंस तर आहे, म्हणजे एक पक्षी तर आहे, आणि एका पक्ष्याला मारण्यानं काय होणार आहे? बऱ्याच लोकांना आजही संसारात जगतात फिरत असताना तसंच वाटतं, अरे बघितलं तर एक पक्षी आहे, बघितलं तर एक कोंबडं तर आहे, नाही का, काय होतं त्याला मारल्याने? बघितलं तरी एक बकरं तर आहे, काय होतं त्याला मारल्याने? परंतु मांस करता हौस करी जोडोनी ठेवीत लावैरी. महाराज सांगतात मांस खाताना हौस वाटत असेल पण आपण पुढच्या दृष्टीनं आपला वैरी त्या ठिकाणी जोडून ठेवतो. अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या राजाला त्याने उत्तर दिल्याबरोबर राजा म्हटला अरे त्या राजहंसाने तुझ्यावरती एवढा उपकार केला आणि तरीही तू त्याला मारलं, अर्थात तुला जगण्याचा अधिकार नाही. म्हणले उपकार करणाऱ्यावरती जर अपकार करत असतील तर तुला जगण्याचा अधिकार नाही. राजा म्हटला याला आत्ताच मारा, याचे तुकडे करा आणि जंगलामध्ये जे हिंस्र पशु पक्षी आहेत त्यांना खाण्यासाठी फेकून द्या. राजाने आदेश दिल्याबरोबर त्याला पकडलं, सैनिकांनी त्याला मारलं, त्याचे तुकडे केले, जंगलात फेकून दिले हिंस्र पशु पक्ष्यांना खाण्याकरता. परंतु 4 दिवस झालं त्याला कोणी तोंड लावायला तयार नाही. सगळा दुर्गंध सुटला, वास येऊ लागला. राजा म्हटला अरे बाबा एवढा दुर्गंध वास कशाचा आहे? सेवक म्हटले राजेसाहेब तुम्ही ज्याला मारून तुकडे करून फेकायला सांगितलं होतं पक्ष्यांना खाण्यासाठी, प्राण्यांना, त्याला कोणीच तोंड लावलं नाही, त्याचाच दुर्गंध पसरलाय म्हटले. राजा म्हटला एक काम करा, पलीकडच्या असणाऱ्या जंगलामध्ये ब्रह्मराक्षस आहेत, तिकडे नेऊन टाका. ते सगळे तुकडे गोळा केले, मांसाचे पलीकडच्या जंगलात फेकले. 4 दिवस झालं तिथंही कोणी तोंड लावायला तयार नाही. मग मात्र असणाऱ्या राजाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली, असं कसं काय होऊ शकतं? अरे जे हिंस्र पशु पक्षी जिवंत माणसाला सोडायला तयार नाहीत, त्यांच्या समोर ते मांसाचे तुकडे पडले, ते तोंड लावायला तयार नाहीत, ब्रह्म राक्षस तोंड लावायला तयार नाहीत, नेमका प्रकार काय? पंडित ज्ञानी महात्म्यांना बोलवलं, विचारलं, त्यावेळेस चौकशी केली, नेमकं मारलं का? त्यांनी सांगितलं बाबा यांनी अशा अशा पद्धतीनं दुष्कृत्य केलेलं होतं आणि उपकार करणाऱ्यावरती अपकार केला म्हणून याला मारलं. हे सांगितल्याबरोबर ते म्हटले त्याचं कारणच ते आहे. काय? कारण जे उपकार करणाऱ्यावरती अपकार करतात त्याच्या शरीरामध्ये एवढी पाप येऊन बसतात की त्याला राक्षस देखील तोंड लावायला तयार होत नाही, म्हणून ते पडलेत. हे कशा करता मी बोललो, आमचं जीवन जे आहे ते मनुष्याचं जीवन कृतघ्नतेचं जीवन नसावं, ते कृतज्ञतेचं जीवन असलं पाहिजे.
कृतज्ञतापूर्वक म्हणजे कसं, तर ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकारातून उतराई होण्याकरता प्रयत्नशील असणारं आमचं जीवन असलं पाहिजे. आणि तसं जीवन जर आम्ही जगलो तर आमच्या जीवनामध्ये पदोपदी या जिवंतपणी तर आम्हाला मान सन्मान सुखाची प्राप्ती होतेच. परंतु या लोकाचा त्याग जरी करून आम्ही गेलो तरी देखील महाराज म्हणतात ते लोक जरी या देहाने गेलेली असली तरी देखील कीर्ती रूपानं मात्र ते शिल्लकच असतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाई. महाराज सांगतात की ते मंडळी ज्यांनी कृतज्ञतेनं जीवन आपलं समर्पित केलेलं आहे, जगलेलं आहे, ते या देहाचा त्याग करून जरी गेलेले असली तरी देखील कीर्ती रूपानं मात्र ते शिल्लकच असतात. आणि असं एक ज्यांचं जीवन ते म्हणजे हरिभक्तपरायण वैकुंठवासी पांडुरंग दादूबुवा पाटील यांचं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं त्यांची असणारी पुण्यतिथी या ठिकाणी आज एवढ्या भव्यतेने आणि दिव्यतेने या ठिकाणी साजरी होते. ऋणाच्या बाबतीत विचार केला तर अनेक ऋण आहेत हो, नाही का. समाजाचं ऋण आहे, वाढ वडिलांचं ऋण आहे, भगवंताचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, अनेक ऋण आहेत. परंतु त्या ऋणातून उपकारातून उतराई होण्याकरता प्रयत्न केलेले कीर्ती रूपाने शिल्लकच आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं, आपल्या देशाच्या ऋणातून उतराई होण्याकरता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, उदाहरणार्थ छत्रपती श्री शिवाजी महाराज या देशाच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, कीर्ती रूपाने आज शिल्लक आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपलं जीवन समर्पित केलं, कीर्ती रूपाने शिल्लक आहेत. सावरकर जे असतील कीर्ती रूपाने आज शिल्लक आहे. ज्यांनी ज्यांनी देशाकरता म्हणून समर्पित आपलं जीवन केलेलं आहे, अर्थात हे कृतज्ञतेतून उतराई होण्याकरता असणारं जीवन आहे, ते प्रत्येक जण कीर्ती रूपाने आज शिल्लक असणारे आपल्याला पाहायला भेटतात. मग हे असणारं ऋण अनेक पद्धतीचं आहे. परंतु त्या अनेक पद्धतीचा ऋणाचा जर आपण विचार केला तर 3 गोष्टीमध्ये वर्गीकरण आपल्याला करता येण्यासारखं आहे. जशा पद्धतीनं आम्ही म्हणतो विषय अनेक आहेत, परंतु अनेक विषयांचं वर्गीकरण केवळ 5 विषयामध्ये केलेलं आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध, विषय संपला, याच्या पलीकडे विषय नाही. त्या पद्धतीनं ऋण अनेक आहेत, परंतु अनेक ऋणाचा निर्देश विशेष रूपाने 3 ऋणामध्ये केलेला आहे. एक देवऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं आहे ते म्हणजे पितृऋण. मनुष्य म्हणून आम्ही जन्माला ज्यावेळी येतो कमीत कमी फार काही नाही जमलं तर या 3 ऋणातून तरी उतराई होण्याकरता मनुष्यानं प्रयत्न केला पाहिजे. एक देवऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृऋण आहे. देवऋण का मानायचं, देवाचं ऋण आमच्यावरती मानायचं का मानायचं बाबा, तर त्या भगवान परमात्म्याने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे म्हणून त्या भगवंताचं आमच्यावरती ऋण आहे. अनमोल असणारा असा हा नरदेह आहे, सहजासहजी प्राप्त होतो का. निधान नरदेह आहे, बरोबर आहे, पण तो निधान असणारा नरदेह कसा आहे तर नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, आठवा मधुसूदना. अर्थात तो नरदेह कसा आहे, महाराज म्हणतात तो दुर्लभ आहे. असा असणारा दुर्लभ नरदेह भगवान परमात्म्याने आम्हाला दिला, त्याच्या बदलामध्ये काय मागितलं का हो, फ्री ऑफ कॉस्ट नाही का. आज आम्ही जर बघितलं, खायचं म्हणलं तरी टॅक्स आहे, प्यायचं म्हणलं तरी टॅक्स, आणि घरी न्यायचं म्हणलं. ह्या भगवंताने आम्हाला हा एवढा अनमोल नरदेह दिला ज्याची किंमत केली जाऊ शकत नाही. त्याच्या बदलामध्ये परमात्म्यानं कधी काय मागितलं का हो आम्हाला. या पायाने तुम्ही बाबा एवढं चाललात, एवढं फिरलात, त्याचं एवढं बिल झालेलं आहे. या डोळ्यानं एवढं तुम्ही पाहिलेलं आहे, याचं एवढं बिल झालेलं आहे. या वाणीनं एवढं बोलला, या कानाने एवढं ऐकलं, याचं एवढं बिल झालं, असं कधी परमात्म्याने आम्हाला सांगितलं का नाही. अनमोल असणारा नरदेह आहे, किंमत करायची म्हटलं तर करताच येऊ शकत नाही. काय दिल्यानंतर तो भेटेल, अर्थात किंमत करू शकत नाही, तो भेटू शकत नाही. एवढा दुर्लभ नरदेह त्या भगवंताने आम्हाला जर दिलेला असेल तर त्या परमात्म्याचे आमच्यावरती ऋण आहेत का नाही बोला.
निश्चितच त्या भगवंताचे काय आमच्यावरती ऋण आहेत, नाही का? महाराज म्हणतात ना, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अर्थात देवे दिला देह, तो परमात्म्याने आम्हाला दिलेला आहे. काही लोक देवच मानायला तयार नाहीत. आता त्यांचं काय म्हणावं, तर त्यांना कसा काय उपकार मानायचा वगैरे. आता त्याची अनेक कारणं आहेत, अनेक युक्तिवाद आहेत, अनेक प्रमाणं आहेत, नाही का? अनेक अंगाने भगवान परमात्मा हे आम्हाला सिद्ध करता येतं. जास्त विचार मांडत बसलो तर तिकडे विषय लांबत जाईल, नाही का? अगदी एका छोट्या उदाहरणानं म्हणून जर सांगायचंच झालं, आपणा सर्वांना माहित आहे, एक असणारे बाबा आणि त्याचा तो मुलगा. त्या वडिलांनी म्हटले की देव नाही. तो म्हटला, बाबा असं काय म्हणता? अरे ही सर्व सृष्टी परमात्म्यानं निर्माण केलेली आहे. तो म्हटला, कधी बघितलं, कधी पाहिलं, कधी तू त्याला बोलला, कधी तुझं त्याने ऐकलं, कधी तुझं हातचं खाल्लं? काहीच नाही. मग देव आहे म्हणतो कसा काय? तो म्हटला, बाबा एवढी सर्व सृष्टी आहे, कशी निर्माण झाली मला सांगाल का? तो म्हटले, अरे झाली एवढं खरं, कशी झाली आता मला तरी काय माहित. मग ती सृष्टी जो निर्माण करतो ना, त्यालाच आम्ही ईश्वर मानतो, त्यालाच आम्ही देव मानतो. ते म्हटलं, असं कसं काय? त्यांनी निर्माण केली, कशी काय मानायची? मग म्हणणं काय आहे? आपोआप झाली. म्हटला, आपोआप झाली सृष्टी, आपोआप होते. ठीक आहे म्हटला. मुलाने ऐकून घेतलं. वडील कामाला निघून गेले. कामाला निघून गेल्याबरोबर मुलाने एक सुंदर असं चित्र काढलं. घरातील असलेल्या टेबलवरती ठेवलं. 2 असणारे 4 दगड चारी कोपऱ्याला ठेवले. पेन्सिल, रंग, रंगोटी वगैरे तिथं आणून ठेवली. वडील कामावरून घरी आले आणि घरी आल्याबरोबर त्यांचं असणारी दृष्टी त्या असणाऱ्या चित्रावरती पडली. पडल्याबरोबर असणारे मुलगाला म्हणायला लागले, अरे मुला, अरे बाळा इकडे. म्हटले, एवढं सुंदर चित्र आणि एवढं कसं काय, कोणी काढलं? कोणी काढल्याबरोबर मुलगा सांगायला लागला, बाबा काय सांगायचं? म्हटला, ज्यावेळेस तुम्ही निघून गेला कामावरती, त्यावेळेस सोसाट्याचा वारा सुटला. म्हटले, एवढा वारा सुटला, एवढा वारा सुटला की सर्व घरातील असणाऱ्या वस्तू अस्ताव्यस्त झाल्या. एक कागद उडला, टेबलवरती बसला. 4 दगड उडले, ते 4 कोपऱ्याला बसले. एक पेन्सिल उडली, इकडे तिकडे अशी फिरली. रंग सगळा इकडे तिकडे झाला आणि एक सुंदर चित्र म्हटले या ठिकाणी तयार झालं. असं बोलल्याबरोबर मुलगा ह्याचं बोलणं काय बरोबर वाटेना. बाप म्हणला, अरे वेडा आहेस का काय? म्हटला, असं कुठं चित्र तयार होतं? तो म्हटला, बाबा खरं सांगतो. म्हटला, तुम्ही गेला, वारा सुटला ना आपोआप चित्र झालं. अरे आपोआप चित्र जर झालं असं तू म्हणत असशील तर मी त्याला गाढव म्हणतो. म्हटला. मुलगा म्हटला, बाबा तुम्ही एक सामान्य चित्र आपोआप झालं, त्याला गाढव जर तुम्ही म्हणत असाल तर ही असणारी एवढी सर्व सृष्टी आपोआप झाला, त्याला मी काय गाढवाचा बाप म्हणायचं का? काय म्हणायचं काय त्याला? अर्थात हे सर्व गोष्टी आपोआप होऊ शकत नाही. कुंभाराविना घट होऊ शकत नाही. चित्रकाराविना चित्र होत नाही, नाही का? हे कुलालमतीचे गर्भ उमटले की माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भूमी आतोनी स्वयंब, काय घड्या गाडग्याचे निगती कोंब, ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. महाराज सांगतात, एक मडकं बनवायचं असेल तर ती मातीतून आपोआप होतं का हो? मातीपासून गाडगं होतं, बरोबर आहे, पण ते मातीतून आपोआप येत नाही. तर ते गाडगं बनवण्याचा आकार कसा द्यावा, कसं बनवावं, याचा आधी त्या कुंभाराच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि मग त्याच्याकडून कृती घडते. मग ते मडकं तयार जर होत असेल तर ही सृष्टी आपोआप झाली असं म्हणता येत नाही. त्या सृष्टीचा कर्ता म्हणजे त्यालाच आम्ही ईश्वर मानतो. कशा करता मी सांगितलं तर भगवान परमात्म्याचं अस्तित्व आम्हाला मानावं लागतं आणि त्या परमात्म्याने आम्हाला जर नरदेह दिलेला असेल तर त्या परमात्म्याचे आमच्यावरती ऋण आहेत हेही आम्हाला मानावं लागतं. एक भगवंताचे ऋण आमच्यावरती आहेत, 2 संतांचे ऋण आमच्यावरती आहेत. संतांचे ऋण का मानायचे? आम्हाला नरदेह मिळाला, पण या नरदेहाला आल्यानंतर नेमकं काय केल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं कल्याण होईल ते आम्हाला आमच्या स्वबुद्धीनं कळू शकत नाही. नेमकं कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोचू हे आम्ही स्वबुद्धीने सांगू शकत नाही. परंतु हे सर्व ज्यांनी सांगून दिलं आम्हाला, नाही का, ते जर कोण असतील तर ते संत आहेत. ज्ञान वेदाधिकामध्ये आहे, मान्य आहे. किती जणाला कळतं हो? अहो संस्कृत साधं सुभाषित असेल तर त्याचा अर्थ आम्हाला लागत नाही. हा, भगवद्गीता थोडी अवघड आणि उपनिषद वेद त्याचे मंत्र, त्याचा उच्चार करायचं म्हटलं तर जमत नाही होते. ऊर्ध्व, नाही का, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते आम्हाला जमत नाही. त्याच्यात म्हणायचं कधी कधी अर्थ लागणार. पण एवढा असणारं अवघड ज्ञान संतांनी काय केलं? संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. कठीण असणारं संस्कृतातील ज्ञान
संतांनी मराठीमध्ये आमच्या आणलं आणि ते आम्हाला आमच्या गळी उतरवलं. हे संतांचे असणारे आमच्यावरचे उपकार आहे. आमच्याकरता गाथा असेल, गाथाची त्यांना गरज आहे का? संतांना गाथ्याची गरज नाही. तुमचे आमचे माथे जाग्यावरती यावे याच्याकरता गाथा आहे, नाहीतर त्यांना त्याची काहीच गरज नाही, नाही का? हे आमच्याकरता आहे. ज्ञानेश्वरी आमच्याकरता आहे, गाथा आमच्याकरता आहे, हरिपाठ आमच्याकरता आहे, अमृतानुभव आमच्याकरता आहे. यातली कोणत्या गोष्टीची गरज संतांना नाही. जे काही आहे हे संपूर्ण असणारं संत वाङ्मय म्हणजे संतांनी आमच्यावरती केलेला उपकार आहे आणि म्हणून संतांचंही आमच्यावरती ऋण आहे असं आम्हाला मानावं लागतं. म्हणजे देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे आणि तिसरं ऋण मनुष्यावरती येतं प्रामुख्यानं, ते म्हणजे पितृऋण आहे. पितृऋण कशाला म्हणायचं तर आपल्या वाडवडिलांचं असणारं आपल्यावरचं जे ऋण असतं त्याला पितृऋण म्हटलं जातं. अरे ज्या आई वडिलांनी आपणाला जन्माला घातलं, निमित्त कारण म्हणून का होईना, पण ते आमचे कोण आहेत? वडील आहेत, आमची आई आहेत, ते आमचे आई वडील आहेत म्हणून आज आम्ही आहोत. अर्थातच ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार देऊन आम्हाला वाढवलं, चांगलं शिक्षण देऊन आम्हाला वाढवलं, आमच्या पायावरती उभा आम्हाला केलं आणि हे संपूर्ण जग ज्यांनी आम्हाला दाखवलं, त्या आई वडिलांचे ऋण मानावे लागतील का नाही? निश्चित आम्हाला मानावे लागते. अरे एवढं किती प्रेम असतं वडिलांचं. मी नेहमी एक सांगत असतो, ज्यावेळेस मुलगा लहान असतो, त्याला दिसत नाही, चालता येत नाही, हाताला धरून चालतात, त्याला पाय टाकता येत नाही पुढे, लहान पाय आपला अगदी तशा पद्धतीनं बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. त्या आईला चांगलं चालत येत असताना देखील हळूहळू पाऊल टाकून चालते का? तर आपल्या मुलाला चालता येत नाही, त्याला शिकवण्याकरता तीही तशा पद्धतीनं चालते. अर्भकाचे साठी पंते हाती धरले काठी. त्या सर्व गोष्टी आमच्याकरता ते एवढं करतात म्हणजे त्यांचं आमच्यावरती ऋण आहे का नाही? निश्चित ऋण आहे. एवढंच नव्हे, नुसतं आमच्या हाताला धरून आमचे बाबा चालत नाहीत, आई कडेवरती घेती मुलाला फारच दमली तर आणि ही सृष्टी दाखवते, पण वडील असणारे आपल्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेतात का? तर मला जे दिसत आहे त्याच्यापेक्षाही पुढचं माझ्या मुलाला दिसावं म्हणून आपल्या खांद्यावरती घेऊन त्याला जग दाखवतात. मग त्या वडिलांचं ऋण मानायचं का नाही? बोला. अर्थात वडिलांचंही ऋण आहे, त्यालाच पितृऋण म्हटलं जातं आणि ते आपणाला मानावं लागतं. मग आता या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? अगदी एका वाक्यात सांगतो, ऐका. देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवान परमात्म्याची जयंती आम्ही साजरी करतो. संत महात्म्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्ही भगवान संत महात्म्यांचा समाधी सोहळा साजरा करतो आणि वाडवडिलांच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर त्याकरता म्हणून आम्ही पुण्यस्मरण, वर्ष श्राद्ध ह्या गोष्टी करत असतो. आणि त्याच असणाऱ्या आपल्या वाडवडिलांचं ऋण आहे याची जाण ठेवून आज असणारे प्रमोदजी असतील, पाटील त्यांचे असणारे बंधू, हे सर्व मंडळी आपल्या वडिलांचं जे ऋण आहे त्या ऋणातून उतराई होण्याकरता म्हणून प्रयत्नशील आहेत आणि म्हणून हा उत्सव आहे. आज त्यांनी काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये पूर्व कार्य चांगलं केलेलं होतं म्हणून आज हे असणारं सर्व या ठिकाणी आपणाला उत्सव या ठिकाणी साजरा होताना पाहायला भेटतो आहे. मला वाटतं हे त्यांनीही त्यांच्या जीवनात केलेलं पूर्व पुण्य, पूर्व कर्म आणि त्याचा असणारा परिणाम. नव्हे चांगले केलेल्याची आम्ही जशी एखादी पोच पावती म्हणतो ना, मला वाटतं हे त्यांच्या सत्कर्माची असणारी पोच पावतीच आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, नाही का? आणि म्हणून त्या ऋणातून व्हायचं असेल तर मग नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात, तो असणारा पिंड जो आहे तो भगवान परमात्म्याच्या चरणावरती आम्ही समर्पित केला पाहिजे. तेव्हा आम्ही वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होतो. अभंगाच्या प्रथम चरणात पदावरी दिला आपुलिये करी. महाराज सांगतात की आपल्या वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, पिंड पदावरी
दिला आपुलिये करे. आपल्या हातानं त्या कराने काय केलं पाहिजे, त्या परमात्म्याच्या चरणावरती तो पिंड आम्ही समर्पित केला पाहिजे. आता थोडंसं आपण जर विचार केला व्यावहारिक पिंड आणि आध्यात्मिक पिंडचा जर म्हणून विचार करायचा झाला तर व्यावहारिकदृष्ट्याही याचा विचार करता येण्यासारखा आहे आणि तात्विकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्याही याचा विचार करता येण्यासारखा आहे. अगदी थोडक्यात सांगतो, जास्त वेळ मी आपला घेणार नाही. व्यावहारिक पिंड म्हणजे काय, आपणा सर्वांना माहीत आहे. अनेक गोष्टी एकत्रित करून आम्ही जो बनवतो नाही का, तीळ जवस तांदूळ वगैरे या गोष्टींना घेऊन जो त्या ठिकाणी व्यावहारिक पिंड आम्ही बनवत असतो. पिंड पदावरी, पद म्हणजे त्या भगवंताच्या चरणावरती आम्ही काय करतो, तो समर्पित करतो नाही का. दिला आपुलिये करी, आपल्या हाताच्या माध्यमातून कराच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या चरणावरती आम्ही तो व्यावहारिक पिंड समर्पित करत असतो नाही का. आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. हा असणारा व्यावहारिक असणारा पिंड भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून आम्ही उतराई होत असतो. आणि तात्विक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या म्हणून थोडासा जर विचार केला तर जशा पद्धतीनं व्यवहारातील असणारा पिंड अनेक गोष्टीपासून आहे म्हणून त्याला आम्ही पिंड म्हणतो, तसा असणारा हा नरदेह याला देखील एक पिंड म्हटलेला आहे. का, त्याचं कारण त्याची असणारी उपमा या व्यावहारिक पिंडाची असणाऱ्या आध्यात्मिक दृष्ट्या शरीराला आपल्याला देता येते. त्याचं कारण असं आहे, आपला शरीर हे नरदेह हे असणारं शरीर ते देखील एका गोष्टीपासून बनलेलं नाही, तर ते देखील अनेक गोष्टीपासून बनलेलं आहे. अनेक गोष्टीपासून म्हणजे कोणत्या कोणत्या, अर्थात पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचभूताचा गोंधळ, भूत म्हणजे भूत म्हणजे दुसरीकडे जाऊ नका, भूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणून हे जी काही पंचमहाभूत म्हणून आपणाला सांगितलेले आहे, हा नरदेह या पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचभूताचं एकीकरण म्हणजे असणारा हा नरदेह आहे. विठाला. आणि म्हणून असणाऱ्या व्यावहारिक पिंडाची उपमा देऊन त्याचं महाराज या ठिकाणी चिंतन करतात असंही आपल्याला म्हणता येतं. कारण उपमा अलंकार हा सादृश्यतेमध्येच घडत असतो. सादृश्यता नसेल तर उपमा अलंकार देता येत नाही नाही का. उदाहरणार्थ उपमा द्यायची आहे एखाद्याला, आता आपल्या सर्वांना माहिती आहे रामायणामध्ये देखील अनेक उपमा दिलेल्या आहेत. कोणी, राजा दशरथजींनी. कोणाला, आपल्या पत्नीला. चंद्रमुखी, गजगामिनी, कोकिलकंठी, पिनकनयनी, मृदवाशिनी, अनेक उपमा देतात. का उपमा देतात, काहीतरी सादृश्य असेल तर आपल्याला उपमा देता येईल. चंद्रमुखी, चंद्रमुखी का म्हणायचं, तर चंद्र जसा गोल आहे तसं हिचं मुखही गोल आहे म्हणून सादृश्यता आहे नाही का. चंद्र जसा शांत आहे तशी ही शांत आहे. तुम्ही हसतायत का, म्हणजे उपमा अलंकार तेव्हा घडतो. आता हा फार काय नाही, उपमा बदलत राहते. केव्हा बदलेल, सादृश्यता बदलली तर उपमाच बदलेल. आता सांगूच का, गमतीनं नेहमी सांगत असतो, ज्यावेळेस लग्न होतं पहिलं वर्ष असतं नाही का, त्यावेळी हा बोलतो ती ऐकते. दुसरं वर्ष येतं तेव्हा ती बोलते हा ऐकतो. आणि तिसरं वर्ष येतं म्हटले दोघं बोलतात आणि गाव ऐकतं. आणि मग आता असे जर बदल होत असेल तर उपमामध्ये देखील काय होणार आहे, बदल होणार आहे. पहिल्या वर्षी चंद्रमुखी वाटते, शांत वाटते का, हा बोलतो ती ऐकते म्हणून शांत आहे म्हणून उपमा चंद्रमुखी. दुसरं वर्ष झालं थोडंसं आता तीही बोलायला लागते नाही का, मग आता त्या असणारा तावाय लागलेली आहे, मग सूर्य देखील तावतो, मग आता चंद्रमुखीची सूर्यमुखी होते. आणि तिसरं वर्ष आलं की चंद्रमुखी नाही, सूर्यमुखी नाही, आता ज्वालामुखी. सादृश्यता, उपमा अलंकार हा सादृश्यतेमध्ये घडत असतो. व्यावहारिक पिंड आणि आध्यात्मिक पिंड यांची देखील या ठिकाणी सादृश्यता आहे. काय सादृश्यता आहे, व्यवहारातील असणारा पिंड अनेक गोष्टीपासून बनलेला आहे, तसा नरदेहरूपी पिंड देखील अनेक गोष्टीपासून बनलेला ही त्या ठिकाणची असणारी सादृश्यता आहे. विठाला. आणि म्हणून ही उपमा दिलेली आपणाला पाहायला भेटते. आणि म्हणून महाराज म्हणतात पिंड पदावरी, अर्थात हा नरदेहरूपी पिंड आता त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचा आहे. जसा व्यावहारिक पिंड आम्ही आमच्या हाताच्या माध्यमातून परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो, तसा हा नरदेहरूपी पिंड देखील परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचा. मग कशा पद्धतीनं करायचा, आता याचाही बराचसाच विस्तार आहे नाही का. तर हा नरदेहरूपी पिंड भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचा म्हणजे उपासनेच्या माध्यमातून करायचा, कर्माच्या माध्यमातून करायचा आणि ज्ञानाच्या माध्यमातून करायचा. कोणत्या माध्यमातून करायचा, तर या तीनही पद्धतीनं भगवंताच्या चरणावरती नरदेहरूपी पिंड आम्हाला समर्पित करता येतो.
ज्ञानाच्या माध्यमातूनही, अर्थात ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताच्या चरणी समर्पित करायचं म्हणजे काय करायचं, तर ते असणारं आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच हा नरदेहरूपी पिंड भगवंताच्या चरणावरती समर्पित करणं आहे. विठाला कर्माच्या माध्यमातून असणारा नरदेहरूपी पिंड भगवंताच्या चरणावरती समर्पित करायचा. कसा करायचा, तर जे काही आम्ही कर्म करतो ते केलेलं कर्म मी केलं असं न म्हणता करता करविता असणारा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं करणं म्हणजे हे कर्माच्या माध्यमातून नरदेहरूपी पिंड भगवंताच्या चरणावरती समर्पित करणं. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पिती. हे म्हणणं म्हणजे काय आहे, हे म्हणणं म्हणजेच आपला नरदेहरूपी पिंड कर्माच्या माध्यमातून परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करणं आहे. आणि उपासनेच्या माध्यमातूनही आम्हाला हा नरदेहरूपी पिंड भगवंताच्या चरणावरती समर्पित करता येतो. अर्थात त्या भगवंताचं भजन, त्या भगवंताचं पूजन, त्या भगवंताचं ध्यान करणं म्हणजेच हा नरदेहरूपी पिंड उपासनेच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करणं आहे. विठाला महाराज म्हणतात ना, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे तुक मुख, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. अर्थात हे उपासनेच्या माध्यमातून भगवंताच्या चरणावरती पिंड समर्पित केलं असं आपल्याला म्हणता येतं. आणि अशा पद्धतीनं जर का आम्ही नरदेहरूपी पिंड त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केला तर महाराज म्हणतात आता गयेला जावं आणि या सर्व गोष्टी ऋणातून वाडवडिलांच्या उतराई होण्यासाठी प्रयत्न करावा. आता याची गरजच नाही राहिलेली अभंगाच्या दुसऱ्याच्या. माझे झाले गयावर, किती वाजता सोडू द्या म्हटलं भजन घ्यायचंय का?
जय गोपाल कुमारी जय गोपाल माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. महाराज सांगतात पिंड पदावरी दिला पुलिये करी. माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. अर्थात तो असणारा नरदेहरूपी पिंड विचाररूपी कराच्या माध्यमातून आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केला आणि त्याचा परिणाम असा आहे की माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. महाराज सांगतात आता आम्हाला गयेला जावं आणि त्या ठिकाणी या सर्व गोष्टी करत बसाव्या याची आवश्यकताच राहिलेली नाही का. माझे झाले गया वर्जन. गयेला जाऊ आता वर्ज झालेला आहे कारण त्या ऋणातून उतराई आम्ही या योगाने काही झालेलो आहोत, पूर्णपणे उतराई झालेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. वाडवडिलांचं त्या योगाने आमच्यावरती जे ऋण होतं ते ऋण कुठेतरी का होईना फिटल्याशिवाय राहिलेलं नाही. माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. आणखीन नेमकं त्याकरता तुम्ही केलं काय. महाराज सांगतात केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. आम्ही काय केलं. महाराज म्हणतात आम्ही कर्मांतर केलं. काय कर्मांतर केलं. अर्थात तात्विक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर अगदी आत्ता पद्धतीनं आपण जो विचार केला की असणारा कर्म उपासना आणि ज्ञान या माध्यमातून आम्ही ते कर्मांतर केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. ती बोंब म्हणजे आता नेमकी कोणती आहे काय त्याचाही बराचसाच विचार आहे नाही का. आपण जर विचार केला अगदी व्यवहारिक पद्धतीनं म्हणून सांगायचं झालं केले कर्मांतर. आपणा सर्वांना वारकऱ्याची भाषा माहीत आहे नाही का. उपजलिया पिंडा मरण सांगा ते. जन्माला आलेला म्हणून जो कोणी असेल जन्माला येणं त्याचं झालेलं आहे की ते जाणं हे सुनिश्चित पद्धतीनं ठरलेलं आहे. त्याला कोणीही बदलू शकत नाही. अरे एथ उरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती. जिथं भगवान परमात्म्याला जर या देहाचा त्याग करून जावं लागत असेल अर्थात परमात्मा अंतर्धान पावत असतील या लोकाचा त्याग करून जात असतील तर आम्हालाही निश्चित गेल्याशिवाय पर्याय नाही का. आपणाला सर्वांना माहीत आहे षड विकार सांगितलेले आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि शेवटी येतो तो म्हणजे विनश्यती.
अस्ति म्हणजे उदरामध्ये आला की जायते तो प्रकट होणार आहे, प्रकट झाला की वर्धते वाढणार आहे, विपरिणमते परिणाम होणार आहे, नाही का. अपक्षयते एक एक पुन्हा त्याचा क्षय होत जाणार आहे आणि शेवटी विनश्यती म्हणजे तो नष्ट होणारच आहे. त्याच्यात काहीच संशयच नाही, नाही का. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना देखील तेच उपदेश करतात ना. जातस्य हि ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. अर्जुनाला त्या ठिकाणी ज्यावेळेस अर्जुन युद्धासाठी समोर येतो आणि मारण्यासाठी ज्यावेळेस प्रवृत्त होण्यासाठी म्हणून रथ मध्ये आणतो आणि समोर ज्यावेळेस सगळे आपलेच लोक दिसतात त्यावेळी मोहित होतो आणि अर्जुन म्हणतो मी यांना मारू कसं काय, नाही का, हे मरतील. त्यावेळेस परमात्मा उपदेश करतात आणि सांगतात अनेक पद्धतीचं आपल्याला माहित आहे. त्याच्यात तू का शोक करतो बाबा, बरं तू नाही मारलं तर हे अमर राहणार आहेत का, परंतु हे धर्मयुद्ध आहे म्हणून त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि मग सांगतात जातस्य हि ध्रुव मृत्यूर, जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे आणि जो गेलेला आहे तो पुन्हा जन्माला येणार आहे. माऊली ज्ञानोबा आहे त्याच्यावरती बोलत असताना सांगतात उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. 12 वाजलेले आहेत, काटा पुढे सरकणार आहे, पुढे सरकेल आणि पुन्हा 12 वरती येणारच आहे, नाही का. हे अशा पद्धतीनं जे फिरणं आहे तशा पद्धतीचं मनुष्य जाणं म्हणजे हे दुःख नव्हे तर ज्या पद्धतीनं माऊली तर सांगतात जीर्ण वस्त्र सांडीजे. आपण जीर्ण जर का एखादं वस्त्र झालं तर ते अंगावरती घालून ठेवतो का फेकून देतो, टाकून देतो, टाकून आम्हाला देतो आणि आम्ही नवीन वस्त्र परिधान करतो, आम्हाला आनंद वाटतो. तशा पद्धतीनं माऊली ज्ञानोबा सांगतात हा देह आहे, 100 वर्षाची आयुष्याची गणना आहे, त्याच्यामध्ये चालत असताना हे वस्त्र एक दिवशी जीर्ण होणारच आहे, मग आम्हाला ते टाकावं लागणार आहे आणि नवीन परिधान करावंच लागणार आहे. आणि अशा पद्धतीनं असणाऱ्या मग याच्यामध्ये जात असताना त्याच्यामध्ये जन्माला मनुष्य ज्यावेळेस येतो आल्यानंतर त्याच्यावरती काही संस्कार सांगितलेले आहेत. ते 16 संस्कार आहेत. त्या 16 संस्कारामध्ये काही सोहळे सांगितलेले आहेत, नाही का. 16 संस्कार, त्या 16 संस्कारालाही पुन्हा 2 उपसंस्कार म्हणून बाबा पाद्यांनी सांगितले. असे 48 संस्कार सांगितलेले आणि 48 संस्काराने युक्त होऊन जो जीवन जगतो त्यालाच मनुष्य म्हणतात, नाही का. शास्त्राणी यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते नराः मनयो यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते वानराः, नाही का. मनुष्य शास्त्राने जशा पद्धतीनं सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं जर जीवन जगत असेल तर त्याला नर असं म्हटलं जातं. आणि जन्माला येऊन जर तो आपल्या बुद्धीचा शहाणपणा करून मनाला वाटेल तशा पद्धतीनं जीवन जगत असेल तर त्याला वानर म्हटलं जातं. मग आपण नर का वानर हे आता घरी जाऊन निवांत विचार करायचा, नाही का. सांगायचं काय आहे की 48 संस्कार सांगितलेले आहेत. त्या संस्कारामध्ये काही सोहळे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सोहळा येतो तो जन्म सोहळा आहे, दुसरा सोहळा येतो तो लग्न सोहळा आहे आणि तिसरा सोहळा येतो तो म्हणजे मृत्यू हा सोहळा आहे. जन्म सोहळा, लग्न सोहळा आणि मृत्यू सोहळा त्यापैकी 2 सोहळे आपल्या हातात नाहीत, एक सोहळा आपल्या हातात आहे, नाही का. पण तो कोणालाच त्यागायला नको वाटतो. जन्म सोहळा नाही म्हटलं आम्हाला यावं लागणार आहे आणि आला म्हटलं नाही म्हटलं तरी जावं लागणार आहे, ते आमच्या हातात नाही. मध्ये राहतो तो म्हणजे लग्न सोहळा, पण तो कोणाला सोडू वाटत नाही का. म्हणजे आम्ही सर्व संसारिक मंडळी त्याच्यामध्ये ग्रथित बांधलं जातोच. आणि असे असणारे हे 3 सोहळे सांगितलेले आहेत. जन्म सोहळा, लग्न सोहळा आणि मृत्यू हा सोहळा सांगितलेला आहे. मृत्यूला देखील सोहळा म्हटलं गेलेलं आहे. पण मृत्यू हा सोहळा केव्हा होतो याचा जर आम्ही विचार केला, आपुले मरण पाहिले म्या डोळा हा सुख सोहळा तो सोहळा अनुपम्य. महाराज सांगतात तो असणारा सोहळा अनुपम्य, अर्थात उपमा देतात ना, असा अनुपम सोहळा ठरतो. पण कधी? आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपलं मरण आपण पाहणं, आपलं मरण आपण पाहणं याचा अर्थ आपल्या मरणालाच आपण मारून टाकणं आहे. अर्थात त्याला पुन्हा जन्मालाही यावं लागत नाही आणि पुन्हा जावंही लागत नाही. अशा पद्धतीच्या अवस्थेला प्राप्त होणं तेव्हा खऱ्या अर्थाने मृत्यू हा आपला काय होत असतो, सोहळा ठरत असतो. आपण जर विचार केला प्रत्येकाला जावं लागतं, परंतु जात असताना त्या जाणाऱ्याच्या जवळ म्हटले काय केलं पाहिजे, विष्णू सहस्त्रनामाचा तर कमीत कमी नामचिंतन करावं. नामचिंतन करण्याच्या योगाने काय होतं, आपल्याला सद्गती, काहीतरी भगवंताचं मुखामध्ये नाम आलं तर पुढची गती आम्हाला काय होत असते, चांगली प्राप्त होत असते. नवे नवे शेवटच्या क्षणामध्ये आम्हाला ते नाम यावं म्हणून तर हे नामचिंतन चालू, नाही का. नाम मुखामध्ये शेवटी येणं एवढं सोपी गोष्ट नाही महाराज. ते नाम मुखामध्ये जन्माला येण्याकरता अनंत जन्माची पुण्याईच पाहिजे.
नाही का. आणि त्याच्याकरता आमचं हे नामचिंतन भगवंताचं चालू असतं. शेवटच्या क्षणामध्ये जर का आमचं ते नाम मुखाला आलं तर आम्हाला सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नामाची या सहस्त्रवरी नावाया अवधारी सजोनिया संसारी तारू झाला. ते नाम आम्हाला सहज पद्धतीनं तारून नेणार आहे, म्हणून ते नाम आपल्या मुखाला आलं पाहिजे. जाणारा व्यक्ती असतो त्याचं उत्तर दिशेला तोंड करावं म्हटले. आणि ज्या वेळेस व्यक्ती जातो तो व्यक्ती गेल्यानंतर आपल्या संस्कृतीनुसार आपण जर विचार केला तर कमीत कमी 3.5 तास असणारं देह ते प्रेत त्या ठिकाणी ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे. बघा तुम्ही, एखादा व्यक्ती गेला की लगेच येतात का हो? नाही. आता तुम्ही म्हणताल महाराज ते पाहुणे लोक रावळे लोक असतात, येणारे असतात म्हणून ठेवलं असेल, तर तसा नाही. तात्विक दृष्ट्या जर त्याचा विचार केला, आध्यात्मिक दृष्ट्या त्याच्या पाठीमागची कारणं वेगळी आहेत. काय कारण आहेत? 8 घटिका सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 घटिका, 1 घटिका 24 मिनिटाची येते. अशा 8 घटिका आहेत. 24 मिनिटं हा देहातून त्याग केल्यानंतर तो आत्मा जो सूक्ष्म आत्मा आहे त्याने या देहाचा त्याग केल्यानंतर दुसरा देह धारण करण्याकरता कमीत कमी 8 घटिका लागतात. आणि त्या 8 घटिकेमध्ये जर दुसरा देह त्याला मिळाला नाही तर तो असणारा आत्मा, ते सूक्ष्म शरीर पुन्हा त्याच देहामध्ये येऊन राहण्याची शक्यता असते. म्हणून अनेक उदाहरणं आपल्याला अशीही पाहायला भेटतात. गेलं म्हणून डॉक्टर घोषित करतात आणि पुन्हा ती माणसं जिवंत होऊन घरी आलेली पाहायला भेटतात. कारण काय? त्याचं कारणच हे आहे की दुसरा देह जर त्याला तेवढ्या वेळेत भेटला नाही तर तो पुन्हा आत्मा त्याच देहामध्ये येऊन पुन्हा ते जिवंत झाल्याचं उदाहरण भेटतं. आणि म्हणून लगेचच आपल्याकडे उठलं ते असणारं प्रेत त्या ठिकाणाहून घेतलं जात नाही. कमीत कमी 3.5 तास त्या ठिकाणी ठेवलं जातं. मग त्याच्यामध्ये असणारे त्याच्यानंतर आल्यानंतर सर्व ते बांधणारे प्रत्येक गावात व्यक्ती असतात, ते येतात, बांधतात. त्याला पहिला संस्कार केला जातो तो म्हणजे उपरण्यानं बांधतात. त्याला उपप्रावरण असं म्हटलं जातं. बांधतात, त्याच्यानंतर बांधल्यानंतर तिथून उचलतात, उचलल्यानंतर घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर विशिष्ट ठिकाणी त्या काय केलं जातं? ठेवलं जातं. त्याला संबंध महाराष्ट्रात एकच नाव, ते म्हणजे विसावा. नाही का. एखादा व्यक्ती गेला की त्याला वेशीजवळ दिला जातो विसावा, पण खरीच तर तो कधीच नसतो. नाही का. त्या मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून नाव, असं नाही. असं नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्या असणाऱ्या त्या उपरण्यामध्ये जे 7 पद्धतीचं कच्चं धान्य असतं ठेवलेलं, ते त्या ठिकाणी घेतलं जातं आणि तिथून असणारी पुढची गती त्याची त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणून तो एक संस्कार तिथं असतो, म्हणून त्या ठिकाणी ते ठेवलं जातं. आणि तिथून घेतल्यानंतर मग स्मशानामध्ये घेऊन आम्ही जातो. तिथं गेल्यानंतर देखील तर्पण उदक विधी त्या ठिकाणी आम्ही पाणी शिंपडतो, सारवतो आणि त्याच्यानंतर सरपण रचलं जातं. त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विधी येतो, ते म्हणजे कोणता आहे? तो विधी म्हणजे त्याला पाणी देण्याचा असतो. पाणी देत असताना ज्यावेळेस पाणी दिलं जातं, कसं दिलं जातं हो? ग्लासने, तांब्याने, मगाने, जगाने, चमच्याने? नाही. चमचा तसा सगळीकडे चालतो पण इथं चालत नाही. तरीही लोक काही चमचेपणा केल्याशिवाय राहत नाहीत. नाही. पण पाणी चमच्याने देत नाहीत. पाणी जे दिलं जातं त्यावेळेस प्रेताला पाणी जे देतात ते आपल्या पितृ लोकांना पाणी देण्याकरता अंगठ्याकडूनच पाणी द्यावं लागतं, तेव्हाच ते प्राप्त होतं. आपला जो हात आहे, या हातामध्ये ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतः करता म्हणून घेत असतो त्यावेळेस आचमन करत असताना आम्ही आमच्या हाताच्या या दिशेनं पाणी घेतो. भगवान परमात्म्याला ज्यावेळेस आम्ही पाणी समर्पित करत असतो त्यावेळेस आमच्या बोटाच्या दिशेनं आम्ही ते पाणी समर्पित करत असतो. आणि ज्यावेळेस आमच्या पितृ लोकांना पाणी द्यायचं असतं त्यावेळेस ते पाणी हातातून अंगठ्याच्या बाजूनं पितृ लोकांना दिलं जातं, तेव्हाच ते त्यांना प्राप्त होत असतं. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी देहावरती ठेवल्यानंतर महत्वाचा विधी येतो, तो म्हणजे अग्निदाह संस्कार. अग्निदाह संस्कार करत असताना आता आपल्याकडे पाहिलं तर बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. कोणी रॉकेल, कोणी पेट्रोल असं घेतात. खरं तर हा एक यज्ञात भवती, देहात दहती यज्ञात भवती म्हटलेला आहे. तो अग्निदाह संस्कार करणं, देह तिथं देणं म्हणजे तो एक यज्ञ सांगितलेला आहे. मग आता तो जर यज्ञ असेल तर त्याच्यामध्ये रॉकेल हे डिझेलचा उपयोग नसतो, तर त्याच्यामध्ये तूप असावं. त्याच्यामध्ये खोबऱ्याच्या वाट्या, कमीत कमी ते नसेल वाटत तर आपण भीमसेन कापूर, नाही का, गौरी, या सर्व गोष्टी घेऊनच तो अग्निदाह संस्कार केला गेला पाहिजे. लक्षात घ्या. आणि तशा पद्धतीनं केल्यानंतर सर्वात एक शेवटचा महत्त्वाचा विधी त्या ठिकाणी असतो, तो म्हणजे मडकं त्या ठिकाणी घेतलं जातं खांद्यावरती आणि ते फिरवतात आणि ते असणारं मडकं घेऊन मग त्या चरणाजवळ येतात आणि त्या ठिकाणी फोडलं जातं. फिरविला घट फोडिला चरणी, त्या ठिकाणी त्या महावाक्याची बोंब केली जाते.
तो घट फोडला जातो. हे सगळं प्रतीक आहे. तात्विक दृष्ट्या याचा विचार केला तर मी हे सर्व कशासाठी सांगितलं? केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. ती हरिहर नावाची बोंब मारणं म्हणजे काय आहे? महावाक्याचा त्या ठिकाणी जयघोष करणं आहे. फिरविला गट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी. हे महावाक्य महत्वाचं आहे. आपल्या शास्त्रामध्ये 2 वाक्य सांगितलेत वेदांतामध्ये. एक अवांतर वाक्य आहे आणि दुसरं महावाक्य आहे. अवांतर वाक्य कशाला म्हटलं जातं? तर जिथं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान दिलं जातं त्याला अवांतर वाक्य म्हटलं जातं. आणि जीवाचं आणि शिवाचं जिथं ऐक्य होतं त्याला महावाक्य म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि त्या महावाक्याची त्या ठिकाणी बोंब करणं म्हणजे काय आहे? त्या महावाक्याची बोंब करणं म्हणजे तो प्रेतात्मा हा शिवात्मा, तो जीवात्मा हा शिवात्माच आहे, तो एकच आहे. आणि ते एकच आहे याच्याकरता ते प्रतीक म्हणून तो घट आहे. अर्थात आपल्याकडे उदाहरण दिलं जातं शास्त्रात घटाकाश, मठाकाश, महाकाश. ते घट म्हणजे काय आहे? ते घट म्हणजे घटाकाश आहे. ते आम्ही फोडतो. हे कशा करताय? कारण घटाकाश फुटलं की कुठं गेलं ते आकाश? ते आम्ही म्हणतो ते महाआकाशामध्ये विलीन झालं, नाही का? ते कुठं गेलं? महाआकाशामध्ये विलीन झालं. त्या पद्धतीनं हा जीवात्मा आता गेला. म्हणजे कुठं गेला? अर्थातच तो त्या परमात्म्यामध्ये समर्पित झाला. विढाला. आणि तो जीवात्मा परमात्म्यामध्ये समर्पित झाला हे निश्चित पद करण्याकरता सर्वात महत्वाचं असतं ते महावाक्य असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात महावाक्य ध्वनी बोंब झाली. म्हणून महाराज म्हणतात केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर, नाही का? त्या ठिकाणी हरिहर असणारे हर आणि हरिहर अशा पद्धतीची त्या ठिकाणी बोंब केली जाते. आणि म्हणून महाराज म्हणतात असं जर आम्ही कर्मांतर केलेलं असेल तर आता गयेला जाण्याची आम्हाला गरज नाही. माझे झाले गयावर्जन पेटले पितराचे ऋण. एवढंच नव्हे तर असणार सर्व भार आमचं ऋणाचं ओझं आता उतरलेलं आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझे भार उतरिले बोझे माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात अशा पद्धतीनं सर्व कर्मांतर केल्यानंतर वाडवडिलांचं म्हणून जे काही ऋण आमच्या ठिकाणी होतं ह्या सर्व ऋणातून आम्ही काय झालो उतराई झालो. आणि त्यामुळे तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण पिंड पदावरी निलापुली करी माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण
तुका म्हणे माझे पार उतरिले ओझे, माझे झाले गयावर्जन, पिटले पितराचे ऋण. झालेली सेवा माऊली ज्ञानोबर आहे, जगद्गुरु तुकोबर आहे, पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा. त्याचबरोबर ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो, परंपरेमध्ये जन्माला आलो, त्या घराण्याचे असणारे मूळ पुरुष श्री सद्गुरू भिवाजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. त्याचबरोबर ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे हरिभक्तपरायण वैकुंठवासी आदरणीय पांडू तात्या, पांडुबुवा, दादूबुवा पाटील यांच्याही चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्णविराम. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबरायांचं नामचिंतन करायचं आहे आणि हाताने टाळी वाजवून सर्वांनी भजन करायचं आहे. तुकाराम 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 तुकाराम